सोलापूरमध्ये एक भीषण अपघात घडला असून अपघातामध्ये तिघांचा आज जागीच मृत्यू झालाय। सोलापूर हैदराबाद महामार्गावर सिमेंट बल्कर ट्रकचे टायर फुटल्याने तो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसल्याने गॅरेजमधील तिघांचा आज जागीच मृत्यू झालाय, तर 7 ते 8 लोक यामध्ये जखमी झाले आहेत। ही घटना काल सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। हैदराबाद महामार्गावरील हॉटेल जगदंबा समोरील रस्त्याने सिमेंट बल्कर जात होता। अचानक त्याचा टायर फुटल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला। रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनेक दुचाकींना चिरडत हा ट्रक थेट गॅरेजमध्ये घुसला। गॅरेजमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना ट्रकने चिरडले, ज्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। ज्यामध्ये तोहीद माजिद कुरेशी वय 20 राहणार सर्वदे नगर, आसिफ चांद पाशा बागवान वय 45 राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड, विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार तिघेही सोलापूर या तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पाहुयात याबाबत स्थानिक लोकांनी कशी प्रतिक्रिया दिली आहे। आज 6 वाजण्याच्या सुमारास हैदराबाद रोडला एक सिमेंटचा बंकर हा वेगाने जात असताना तो त्याचा ताबा सुटला का टायर फुटला हे अजून माहित नाही, परंतु तिथले करून खाणारे दुकानदार, फॅब्रिकेशन मध्ये काम करणारे, गॅरेज मध्ये काम करणारे हे 2-3 दुकानामध्ये शिरलं। तिथं कमीत कमी आता 2-3 लोकांचा डेथ झाल्याचं कळलं। अजून आता सिव्हिलला 4-5 लोक आता आल्यात, 4-5 लोक मार्केट उडायला गेलेत आणि भीषण अपघात झालेला आहे। हे खरं अपघात कसं झाल्याची चौकशी होणे गरजेचं आहे, कारण त्या कामगारा आपल्या पोटापाणीसाठी काम करत असताना अचानकपणे ऍक्सिडेंट झाला। म्हणजे ऍक्सिडेंट 2 झाला तर वेगळं आहे, पण हे दुकानात शिरतंय ही अतिशय दुर्घटना, फार वाईट दुर्घटना आहे। मी खरं म्हणलं तर प्रशासनाला विनंती करतो की असे अपघात कसं टाळावा ह्याच्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे। आज गरीब कुटुंबातले माणसं मरतात, त्यांचा पूर्ण घराचा पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते। आता हा कामगार जर मयत झाले तेवढे तर अतिशय दुर्घटना फार मोठी घडलेली आहे। मी पोलीस खाता असू द्या किंवा प्रशासन यांच्यावर विनंती करतो की असे अपघात होऊ नये, कारण रस्त्यावर जात असताना एवढा मोठा अपघात होत आहे। अजून तो बंकर सोलापूर शहरातून जाताना सुद्धा अतिशय वेगाने चालवतात, ह्यांच्यासुद्धा यंत्रणाची गरज आहे। कारण ज्यावेळी बघता आपण अक्कलकोट रोड पासून गाड्या जातात ते फार मोठ्या प्रमाणे, ते सुद्धा बघा अनेक वेळा अपघात घडल्यावर अनेक वेळा कितीतरी लोकांचा जीव गेलेला आहे। ह्याच्यावर यंत्रणा आणण्याची गरज आहे। त्या गाड्यावर कसल्याही यंत्रणा फार फास्ट जोरात चालवतात, फार वेगाने चालवतात, म्हणजे ह्याच्यावर यंत्रणाचा जबाबदार कोणाची? हे प्रशासनाची आहे। मी प्रशासन विनंती होतो की असं हे तुम्ही किती लोकांचा बळी घेणार, यासाठी कुठंतरी थांबायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो।